घेत नाही। पण आता खरात प्रकरणावर माती टाकण्यासाठी नियोजनपूर्वक कॉर्पोरेट कंपनीतील धर्मांतरण प्रकरण पुढे आणलं जात आहे। संबंधित कंपनीत पोलिसांनी कसं स्टिंग ऑपरेशन केलं, मुलींना बोलकं कसं केलं, हे सगळं सांगितलं जात आहे। सोबतच एरंडे प्रकरण देखील पुढे आले। एरंडेनं देखील लोकांना कसं फसवलंय याच्या कहाण्या पुढे येत आहेत। नरहरी झिरवळांचं नटरंग प्रकरण हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे। पुण्याचा बोंदू बाबा, पनवेलच्या वैद्य बाबाचं प्रकरण, हा सगळा प्रकार खरोखर योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेलं संशोधन आहे, असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। मुळात खरातला मीडिया समोर आणून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणायला लावून या प्रकरणात न्याय होईल का? अशोक खरात पोपटासारखा बोलू लागलाय असं सांगण्यात येतंय, पण तो काय बोलतोय? तो म्हणतोय मला कुठलाही जादूटोना येत नाही, मला कुठलाही मंत्र येत नाही, माझ्याकडे कुठलंही गुंगीचं औषध नाही, मी कोणाच्याही घरी गेलो नाही, महिलाच माझ्या ऑफिसात येत होत्या, जे झालं ते सगळं मर्जी आणि राजी खुशीचा मामला होता, असं खरात बोलतोय। म्हणजे प्रकरणात पुढे काय होईल हे आत्ताच दिसतंय। प्रकरणात SIT, ED सगळे आलेत, पण EDनं आजपर्यंत काय दिवे लावलेत हे जनतेनं पाहिलेलं आहे। आणि SIT म्हणजे तरी काय असतं? जेवढं सरकारला वाटतं तेवढंच बाहेर आणायचं आणि प्रकरण चिंचेच्या झाडावर नेऊन संपवायचं। बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।